नमस्कार. आपले हे YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचे. घर एक मंदिर आहे. खरंच घर एक मंदिर असते. मानलं तरच ते घर मंदिर आहे. आणि घरात राहणारे लोक, जे घरात परिवारात जे व्यक्ती असतात, ते घरातले व्यक्ती देवासारखेच आहेत. का बरं देवासारखे आहेत? की घरात कलह नसावा, घरात एकमेकाबद्दलचा द्वेष नसावा आणि घरामध्ये वातावरण कसं शांतीचं असलं पाहिजे. आपण म्हणतो ना, तिन्ही सांजा झाल्या की घरात कलह नसला पाहिजे. कलह का केला नाही पाहिजे घरामध्ये? कारण तिन्ही सांजा झाल्या, दिवा लावायची वेळ झाली, गाई वासरं ज्या वेळेस घरी परततात त्यावेळेस लक्ष्मी मातेचं आगमन होतं. त्यामुळं हर एका परिवारामध्ये कलह बंद झाला पाहिजे. लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या जर घरात पाहिजे असेल तर घरामध्ये वातावरण कसं असलं पाहिजे? शांततेचं असलं पाहिजे. आपण काय करतो माहित आहे का? आपल्याला लक्ष्मीच्या आगमनाचा वेळच माहिती नाही. आपण उठसूट सहज जोरजोरात बोलणे, जोरजोरात आवाज वाढवणे आणि ज्या गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी स्लो आवाजामध्ये सांगता येतात त्या स्लो आवाजामध्ये सांगल्या पाहिजे परिवारामध्ये. कारण परिवारातले लोक म्हणजे कधी दुसरे नाहीत, बाहेरचे नाहीत, आपल्याच घरातले, आपल्याच हाडामासाचे, आपल्या जवळचे लोक आहेत परिवारामध्ये. तर परिवारामध्ये ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपली वाणी ही प्रेमळ असली पाहिजे. वाणी प्रेमळ आणि आपल्याला एकमेकाला समजून घेऊन आपण स्मूल जर बोलत राहिला तर काय होणार आहे माहित आहे? की आपल्या घरातलं वातावरण दूषित होणार नाही. आणि दूषित वातावरण नाही झाल्यामुळं आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहील. आपण काय करतो माहित आहे का? आपल्याला जे सांगायचं आहे ती सांगण्याची आपली पद्धत चुकीची असते. आपल्याला जे पुढच्याला बोलून दाखवायचं आहे किंवा एखादी गोष्ट समजून सांगायची आहे तर ती समजून सांगण्याची आपली पद्धत चुकीची असते. कशी असते बघा, की आपल्याला हे कर किंवा हे असं वागू नको, हे असं करू नको, हे जे आपल्याला सांगायचं असते तर ते कसं सांगायचं? आपल्या स्लो आवाजामध्ये. आणि त्या पुढच्या माणसाला एकतर आपल्या बोलण्याचा राग नाही आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे जे बोलायचं आहे ते त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. मग ते कसं गेलं पाहिजे? तर ते कसं जाण्याची पद्धत, थोडंसं घरी आल्यानंतर एक ग्लास पाणी प्या. पाणी पिल्यानंतर माणसाला दिमाग शांत होतो. आणि जर समजा आपल्याला घरातल्या व्यक्तीचा कोणी राग आला असेल तो राग सुद्धा थंड होतो. त्यामुळं आपण घरात आल्यानंतर, हातपाय धुतल्यानंतर, एक ग्लास पाणी पिल्यानंतर तुम्हाला जर काही पुढचं माणूस चुकलंय असं वाटत आहे परिवारातलं, तर ते पाणी पिल्यानंतर त्या माणसाजवळ जाऊन बसून तुम्ही विचाराची देवाणघेवाण करून तुमचं मत मांडून पुढच्याचं मत ऐकायची तयारी ठेवा ना. आपण काय करतो? आपलं मत पुढच्यावर मांडून बाजूला निघतो आणि सतत आपल्याला वाटतं की मी बरोबर आहे. म्हणजे आपल्यामध्ये इगो आहे, आपल्यामध्ये मी पण आहे. पण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. कधी कधी पुढचं चुकते तर कधी कधी आपण पण चुकतो ना. आपण बी हाडामासाचेच आहो ना. मग आपणही चुकतो आणि कधी कधी पुढचे माणूस चुकते. तर परिवारातले लोक चुकले म्हणून राग करण्यापेक्षा तुम्ही त्या माणसाचं मत ऐकू. पहिली गोष्ट असा स्वभाव असला पाहिजे की पुढच्याचं मत ऐकून घेणे आणि नंतर आपलं मांडणे. कारण परिवार हा जशी पोत असते, ही जशी पोत आहे, मण्याने गुंपलेली पोत आहे, तसा हा परिवार आहे. एका धाग्यामध्ये गुंपलेला हा परिवारातले व्यक्ती आहे. मग हा एक जर धाग्याची गाठ जर सोडली तर मणी कसे खाली निष्ठून जाणार आहे. तसं परिवार हा एकोपानं राहिला, एकत्र राहिला आणि एकमेकाच्या विचारानं जर राहिला तर तो परिवार टिकणार आहे. आणि जर समजा तुमचा एकोपा संपला, तुमच्यामध्ये युगो आला, तुम्ही मीच काय करल ते जर म्हणल्या तर तुमचा परिवार टिकल का? नाही. त्यासाठी काय करायचंय माहितीये का? की एकतर स्वतःची चूक झाली ती मान्य करायला शिका आणि दुसरी गोष्ट, चूक मान्य करून पुढच्याला समजून घ्यायला शिकलं पाहिजे आणि पुढच्याचं म्हणणं ऐकून घ्या. पुढच्याचं जर म्हणणं ऐकल्यावर आपली 50% समस्या सुटली जाते. आपण जे आपले काय होते माहिती का?
पाऊलाला आपला गैरसमज होतो. परिवारामध्ये 4च्या जागी 6, 6च्या जागी 8 व्यक्ती राहिले, नवे नवे तर 2ही जरी व्यक्ती राहिले तरी एकमेकाचा गैरसमज व्हायला वेळ लागणार. मग तो गैरसमज दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे माहिती आपण? पहिले पुढच्या व्यक्तीची गोष्टी ऐकणे आणि आपलं मत त्यापुढं मांडणे, ह्या 2 गोष्टी केल्या पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टी करण्यासाठी आपण थोडंसं सहमत राहिलं पाहिजे. आणि गैरसमज तर करायचाच नाही. आपण गैरसमज करणे म्हणजे आपली संसाराची गाडी आपण धोक्यात आणणे आहे, धोक्यात. म्हणून काय करायचं माहितीये का? होते गैरसमज, मनाला काही गोष्टी वाटतात, पण काय मनवाच आहे, जसं दिसते तसं नसते आणि म्हणूनच हे जग फसते. म्हणून काय करायचं माहितीये का? एकोप्यानं राहायचंय. परिवारामध्ये एकोपा राहणं. परिवारामध्ये हे बघा, झाडूचंच उदाहरण देते तुम्हाला. जेव्हा झाडूच्या काड्या एकत्र राहतात त्यावेळेस कचरा कसा जाते ना. पण ज्यावेळेस झाडूच्या काड्या बाजूबाजूला काढल्या, कचरा निघते का हो? घराची साफसफाई होते का? नाही होत. असंच आहे, आपल्या परिवारामध्ये एकोपा राहिला, परिवारामधले गैरसमज दूर झाले. आणि परिवारामध्ये महत्वाचं म्हणलं तर परिवारामध्ये गैरसमज केलेच नाही पाहिजे. परिवारामध्ये एकमेकाबद्दल बोललंच नाही पाहिजे. आणि जर बोलायचं आहे ते एकमेकाच्या तोंडावर बोला ना. तुम्ही एका परिवारातले एका नाण्याच्या 2 बाजू आहात ना तुम्ही. म्हणून तुम्ही काय करायचे माहितीये का? चूक एकतर झाली, स्वतःची चूक मान्य करायची, किंवा नवे पुढच्याची चूक जर झाली तर प्रेमानं समजून सांगायचं. प्रेमानं समजून सांगल्यावर किती जरी, हे बघा, डोक्यावर बरं आणि तोंडात साखर जर ठेवली, अख्खं जग जिंकू शकता आपण. मान्य नसते, मग कसा आपल्या परिवाराचा एकोपा राहील सांगा? आणि एकीचं बळ ज्यावेळेस तुम्ही, आपले पहिले लोक म्हणत होते बघा, 4 गेले खेळायला आणि एकटा गेला रडायला. एकटा जर जाईल तर त्याला काम करायला किती वेळ लागेल, आणि ते 4 लोक जर गेले तर ते किती ताबडतोब ते काम करतील. किंवा कोणतं वजन उचलायचं असेल तर किती ताबडतोब उचलेल. म्हणून परिवार एकत्र राहणं गरजेचे आहे. परिवारातले लोकांचे मत एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि 4 माणसं एकत्र असल्यानंतर भांड्याला भांड लागलं तर कोणीतरी मन मोठं केलं पाहिजे ना. सगळे सारखेच का? जर आपण वयाने मोठे असाल कुटुंबामध्ये, आपण मन मोठं केलं पाहिजे. छोट्याचं कधी चुकलं असेल, छोट्या व्यक्तीचं कधी घरात चुकले जरी असेल तर मोठ्या व्यक्तीनं मन मोठं केलं तर काय फरक पडणार? फरक तर काय पडणार नाही ना. म्हणून काय करायचं माहितीये का? कोणी जरी बोललं परिवारात तर मोठ्या मनानं माफ करायचं. कारण ती बोललेली व्यक्ती दुसरी कोणी आहे का? नाही, तर ती तुमचीच व्यक्ती आहे. तुमच्याच हाडा मांसाची रक्ताची व्यक्ती आहे ना. मग कशाला आपण आपल्या रक्ताच्या नात्यामध्ये जर गर्व, हंतावा, भांडण, तंटे जर करत असल, आपल्या परिवारासोबत जर आपण भांडण तंटे करत असाल, तर अख्ख्या जगासोबत काय आपलं जुळणार आहे? जुळेल का? त्यामुळे थोडं मतभेद एकमेकाचे दूर करून एकमेकाला समजून घेऊया. आणि एकत्र कुटुंब, एकत्र परिवार हा टिकून कसा राहिला पाहिजे, आणि ह्या परिवाराला टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते आपण बघणारच आहोत. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि मित्र मैत्रिणीला शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, परिवार हा एकत्र राहिल्यानंतर त्या परिवाराचा फायदा कोणाला होणार आहे? तुम्हालाच. तुम्ही तुमचा परिवार एकोप्यानं ठेवत असाल, एकीचं बळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुमच्याच हातात आहे. एकमेकाला समजून घेणे, बाकी काय आहे का? छोटी गोष्ट आहे.
एकमेकाला समजून घेऊन एकमेकाला आदर देऊन तुम्ही समर्पणानं राहा. एवढंच मला बोलायचं आहे. चला राहूया एकीने. एकीचं बळ. नमस्कार.